तर मी तुम्हाला आता तुमच्या आईचा चेहरा मूर्तीमध्ये बघायला का सांगितला, तर मातानो खास करून तुम्हाला सांगतो, आताच महाराष्ट्रामध्ये जे घडलेलं प्रकरण आहे, अशोक खराचं प्रकरण पेपरला वाचत असाल, लक्षात ठेवा. आता जो मी तुम्हाला देवाचा जो अर्थ सांगणार आहे, तर आज तुम्ही जरा कधी खचला, तुम्ही देवाच्या दारी जाता, जेव्हा जरा कधी खचला, एखाद्या बुवाकडे जाता, एखाद्या कुठल्याही मंदिरात जाता, काय करता, सुरुवातीला जवळच्या देवाला जाता, हा देव पावत नाही ना, मग साईबाबाला जाता, मग मुंबईला जाता, मग तिरुपती बालाजीला जाता. लक्षात ठेवा, एवढ्या लांब जायची काही गरज नाही, कारण देव शब्दाचा अर्थ ज्या क्षणाला तुम्हाला कळेल, आता जे देव तुम्हाला मी सांगणार, देव शब्दाचा खरा अर्थ काय आहे, तुम्ही इथून पुढे कुठल्याही मंदिरात जाणार नाही, कारण देव तुमच्या जवळ आहे. तर लक्षात ठेवा, देव म्हणजे देणारा. देवाची एक व्याख्या लक्षात ठेवा, देव म्हणजे मी देव मानत नाही असं नाही, देव म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. लक्षात ठेवा, देव म्हणजे देणारा, घेणं त्याला जमत नाही. लक्षात ठेवा, मी सांगतोय आता लक्षपूर्वक ऐकायचं. हे जर तुम्ही ऐकलं, इथून पुढे कुठल्याही बोवाच्या जाळ्यात तुम्ही अडकणार नाही, कुठलाही पुजारी तुम्हाला गंडवू शकत नाही, कुठल्या देवाजारात कोणाला बोकडं कापायची तुम्हाला गरज नाही. लक्षात ठेवा, देव म्हणजे देणारा, घेणं त्याला जमत नाही. निर्मळ मनात वास त्याचा, तो पापी मनात रमत नाही. तुम्ही मनात पाप असेल ना, तुम्ही कुठल्या देवाला जावा, आयुष्यात काही फरक पडणार नाही. म्हणून म्हणतो, देव म्हणजे देणारा, घेणं त्याला जमत नाही. निर्मळ मनात वास त्याचा, तो पापी मनात रमत नाही. अंडी बोकडं कोंबडं दामतं देव कधी मागत नाही. लक्षात ठेवा, कुठलाच देव, अंडी बोकडं कोंबडं दामतं देव कधी मागत नाही. मनामध्ये पाप घेऊन किती जरी वेळा घंटा वाजवली, देव कधी जागत नाही. देव मूर्तीत आहे, देव मंदिरात आहे, देव पालखीत आहे, आपला खोटा वास आहे. अरे साधू संतांनी, विचारवंतांनी सांगितलंय देवाचा खरा कुठं वास आहे, मी तुम्हाला सांगायची गरज नाही, पूर्वीच्या लोकांनी सांगितलं. लक्षात ठेवा, तर देव कुठं आहे लक्षात ठेवा, तेच तुम्हाला सांगणार आहे. देव तुमच्या मनात आहे, देव तुमच्या ध्यानात आहे, देव कणात आहे, कुठं शोधायची गरज नाही. देव तुमच्या मनात आहे, देव तुमच्या ध्यानात आहे, देव कणात आहे, देव तुमच्या श्वासात आहे, देव तुमच्या ध्यासात आहे, देव नसातला आहे. श्वासातला देव, नसातला देव, कणातला देव तुम्हाला दिसणार का देवाच्या नावानं मांडलेल्या बाजारामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा फसणार का? देव म्हणजे देणारा. मला सांगा, या जगाच्या पाठीवर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त देण्याचं काम तुम्हाला कोण करतं? जगाच्या पाठीवर दोन व्यक्ती आहेत, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला देत असतात. म्हणून तुम्हाला म्हणतो, मंदिराच्या पायऱ्या झिजवू नका, कुणा पुढे हात पसरू नका. पहिला देव तुमचा आहे आणि दुसरा देव तुमचा वडील, या दोघांना फक्त कधी विसरू नका, या दोघांना फक्त कधी विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांनी 2-3 तास आम्हासनी ते व्याख्यानं खूप काही शिकवलं. त्यांचं फील सांगितलं, माझ्या डोळ्यातनं खरंच पाणी आलं. नाही जन्म एकदाच येड्या, पुन्हा येन नाही. श्री अण्णासाहेब शिंदे यांचं संस्कारातून समृद्धीकडे आणि आईबाप समजावून घेताना हे व्याख्यान अतिशय सुंदररित्या झालं. आणि या व्याख्यानातून अक्षरशः अनेक माता भगिनींच्या आणि आमच्या स्वतःच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं. आणि खरोखर आईबाप आपण समजून घेतला पाहिजे आणि आईबापांची किंमत ते असतानाच केली पाहिजे. हे तर आम्ही अण्णासाहेब शिंदे यांचे खूप खूप आभारी आहोत की इतकं सुंदर व्याख्यान देऊन आमच्या सगळ्या या पिढीला आणि आमच्या ज्येष्ठांना त्यांचे आईवडील आठवलेत, आमच्या तरुणांना त्यांच्या आईवडिलांची किंमत कळाली आणि आमची जी छोटी मुलं आहेत, चिमुकली मुलं, त्यांनासुद्धा आईवडिलांचं महत्त्व या निमित्ताने कळालं. आणि म्हणून अण्णासाहेब शिंदे यांचे मनापासून धन्यवाद. मृदंगाचा नाद लागणार होती. आमच्या इथे सर्व जे श्रोते होते त्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि हे असं सहजासहजी होत नाही, कारण का जे वक्ते आहेत, जे काळजाला हात घालणारे व्यक्ती आहेत, ते खूप कमी असतात. कारण का ते त्यांनी जगलेलं असतंय आयुष्यामध्ये. आणि जे आज व्याख्यान झालं त्याचा खरोखरच आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे. जिंदगीच्या कोड्याची सगळ्यांना आवडलं. एक दीड तास पिन ड्रॉप सायलेन्स होतं. इथं लहान मुलं बसलेली सुद्धा, यात आमचा तुझा लहान मुलगा आहे, तो सुद्धा इतका वेळ शांतपणे सगळं ऐकतो. हे सगळं या साहेबांचं कर्तृत्व आहे. यांना एकदम मोठ्यानं टाळ्या पाहिजे. पंढरीची वाट
विसर हरवलं दुःख पडला जगाचा विसर